पुणे रेल्वे स्थानकावर घसरलेला वंदे भारत एक्सप्रेसचा डबा बाजूला करण्यामध्ये यश आल्याची माहिती आहे। वंदे भारत ट्रेनचा डबा घसरल्यानं रेल्वेच्या वेळापत्रकावर मात्र परिणाम झाल्याचं दिसतंय, कारण की सकाळी सुटणाऱ्या सगळ्याच गाड्या साधारण 5 ते 6 तास उशिरा सुटतायत। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची त्यामुळे मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। झेलम गोरखपूर गाड्या उशिराने सुटत आहेत आणि त्यामुळे बारामती दौंड डेमो गाड्या रद्द केल्याची माहिती आहे। गाड्या लेट आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्तापही सहन करावा लागतोय। दुपारपर्यंत गाड्यांचं नियोजन सुरळीत होणार असल्याची माहिती अधिकारी देत आहेत। प्रवाशांनी मात्र मोठी गर्दी केलेली आहे। रेल्वे अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यास अधिकारीच नाहीत आणि त्यामुळे प्रवासी संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। प्लॅटफॉर्म 3 वरल्या गाड्या रद्द केल्या गेल्या असून इतर गाड्या सुद्धा उशिराने धावतायत अशी ही माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, सुदैवानं रुळावरची घसरलेली गाडी तिथे पुन्हा एकदा बसवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र आता प्रवाशांना कसा मनस्ताप सहन करावा लागतोय आणि तो सगळा गोंधळ आहे कधीपर्यंत निस्तरेल? नक्कीच मी आता पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे। आपण जर गर्दी बघितली ही प्रवाशांची तर ज्यावेळेस 1 वाजता ही जी वंदे भारत डेमो काढण्यात आली त्यानंतरच्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या 5 ते 6 तास उशिरा लेट सुटत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळतोय। प्रवाशांमध्ये मोठा मनस्ताप आहे, कारण एवढी मोठी घटना घडल्यानंतर एकही अधिकारी इथं रेल्वे स्टेशनवरती अधिकृत माहिती द्यायला नाही आहे। त्यामुळे प्रवाशांना नेमकं कळत नाही आहे की गाडी नेमकी कधी येणार आहे आणि आपला प्रवास कधी होणार आहे, कारण जवळपास 6-6, 7-7 तास हे सगळे प्रवासी जे आहेत ते या रेल्वे स्टेशनवरती थांबलेले आहेत आणि आता नेमकी गाडी लेट होत आहेत त्याची कारणंसुद्धा इथले अधिकारी देत नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतोय। अनेक प्रवासी जे आहेत ते चौकशीसाठी येतात, चौकशी करतायत, मात्र अनेक प्रवाशांना जे आहे ते मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। अनेक गाड्या रद्द झालेल्या आहेत। कधीपासून प्रवास करताय, कधीपासून थांबलाय? जवळपास 1 तासापासून थांबलेलो आहे। माहिती देतात का अधिकारी अजून कन्फर्म टाइम सांगत नाही आहेत, ते फक्त सांगतात 9 वाजेनंतर गाडी वगैरे येणार आहे, पण काही कन्फर्म टाइम सांगितलं नाही आहे। किती तास गाडी लेट आहे काय कल्पना नाही, आता ते थांबून सांगितलं की 9 वाजेनंतर सांगणार आहेत, ते कन्फर्म टाइम सांगितलं नाही अजून त्यांनी। मनस्ताप होतोय याचा? हो ना, काहीच म्हणजे आधी सांगत पण नाही, मॅसेज पण नाही आला रेल्वेतर्फे काही, त्यामुळं आम्ही कसं सकाळी उठून लवकर आलेलो आहोत, पण आता ट्रेन आहेच नाही, अवेलेबलच नाही आहे। पाहतोय श्रद्धा, हे सगळं रेल्वे अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये अनेक प्रवासी जात आहेत, विचारपूस करतायत, मात्र त्यांना सुद्धा काही माहिती दिली जात नाहीये। अधिकृत माहिती जी आहे ते डिस्प्लेवर पाहण्याची विनंती केली जाते, मात्र अशा पद्धतीने सगळा हा रेल्वेचा जो आहे तो कारभार आपल्याला भोंगळा कारभार म्हणावा लागेल, कारण इथं इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर एवढे लाखो हजारो प्रवासी जे आहेत ते प्लॅटफॉर्मवर आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत बसलेले आहेत। कुठे जायचं? कानपुर। कहाँ से? पुणे से कानपुर जा रहा हूँ। 1 घंटा हो गया, ट्रेन का टाइम ये भी डिसाइड नहीं किया इन्होंने। बता रहे हाँ, लेट 9 o'clock डिपार्चर बता रहे हैं। हाँ, 6:50 ट्रेन थी, नाउ दे आर सेइंग कि 9 o'clock। सूचना कुछ हुई या? ये नहीं बताया। कोई मैसेज वगैरह? ना ना ना, कुछ नहीं, कोई इन्फॉर्मेशन नहीं है। अधिकारी बात कर रहे हैं आपने? हाँ, बात कर रहे हैं, मैंने बात किया था तो ही टेल मी कि 9 o'clock आपका डिपार्चर होगा। श्रद्धा, हे सगळ्या प्रवाशांच्या भावना आहेत। काय काका, कुठे जायचं? नाही, मला तर माझं सामान घेऊन येणार होते, पण गाड्या लेट झाल्या, ॲक्सिडेंट झाल्यामुळे म्हणजे गाडी डिरेल झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे। पण हे याच्यासाठी कोणाला काही दोष नाही देऊ शकत आपण, है ना? आणि सूचना दिली हो, ते तर त्यांनी वेळोवेळी ते तर देतातच आहेत, पण आता गाडी अजून निघाली नाही तिकडनं, लोणीलाच थांबलेली आमची गाडी, सातारा दादर। हे काही नाही, होऊ शकतं ते। श्रद्धा, आपण पाहतोय की सातारा असेल, बारामती डेमो असेल, दौंड गाड्या, या गाड्या ज्या आहेत त्या लेट आहेत, काही रद्द केलेल्या आहेत, मात्र अशा पद्धतीने रेल्वे अधिकारी इथे उपस्थित असणं आवश्यक आहे। इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी एकही अधिकारी उपलब्ध नाही आणि सगळेच प्लॅटफॉर्मवरती जी गर्दी आहे ती प्रचंड मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमधल्या अनेकांना प्रश्न आहेत की आपली गाडी नेमकं किती वाजता येणार आहे, किती वेळ लेट आहे, मात्र एक अधिकारी जो आहे तो इथे उपलब्ध आहे आणि तो अधिकारी सुद्धा व्यवस्थित माहिती देत नाहीये आणि त्यामुळे हा सगळा मनस्ताप जो आहे तो काल रात्रीपासून जो मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय तो आणखी तसाच आपल्याला पाहायला मिळतोय।
कमीत कमी इथं अधिकारी उपलब्ध राहून जर या प्रवाशांना गाईड केले तर कमीत कमी त्यांना दिलासा मिळेल. मात्र ते सुद्धा इथं होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या गर्दीत आणि मनस्तापामध्ये पाहायला मिळतोय. श्रद्धा. नाही, बरोबर. यात संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा या प्रवाशांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अधिकारी असणं अत्यंत गरजेचं आहे. रेल्वे प्रशासनावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतच आहे. मात्र आता हे जे कोलमडलेलं वेळापत्रक आहे ते सुरळीत कधी होतं याकडे सुद्धा लक्ष असेल. ताजी माहिती घेत राहू. बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी. वंदे भारत एक्सप्रेसचा घसरलेला डबा बाजूला करण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र सगळ्याच एक्सप्रेस परिणामी साधारण 5 ते 6 तास उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे अधिकृत माहिती द्यायला कोणी नाही आहे, अधिकारीच उपस्थित नाही आहेत. त्यामुळे प्रवाशांचा एकच संताप होत असताना पाहायला मिळतोय. रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे. हे रेल्वेचे वेळापत्रक कधी व्यवस्थित होतं आणि रेल्वे कधी वेळेवर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. बालाजी, थँक्यू.